आपण 14 चक्रवाढ व्याज इयत्तेच्या इयत्तेमध्ये आपण 7वी मध्ये सरळ व्याज हा भाग पाहिला होता. तर सरळ व्याजासाठी सूत्र आपण पाहिलं होतं. आय बरोबर किंवा सरळ व्याज बरोबर मदक भागिले 100 किंवा आय बरोबर PNR भागिले 100. मग सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याच्यामध्ये काय फरक आहे ते पाहूया आपण. आणि ते चक्रवाढ व्याज दोन्हीतला फरक बघूया. एक साधं उदाहरण घेऊया. 500 रुपयाचे किंवा 500 रुपये मुद्दलाचे 3 वर्षाचे दर साल 10% दराने, हे उदाहरण आहे. व्याज काढूया दोन्ही प्रकारचं, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. आता पहिल्या भागामध्ये सरळ व्याजामध्ये आपण बघा 10% दराने दर साल दर शेकडा 10% दराने, याचा अर्थ 100 रुपयाचे 1 वर्षाचे व्याज बरोबर 10 रुपये. सूत्राचा वापर करून आपण हे काढलेलंच आहे, पण आपण तुलनात्मक विचार करतोय. मग 100 रुपयाचे 1 वर्षाचे व्याज 10 रुपये. मग 100 रुपयाचे किंवा 500 रुपयाचे 1 वर्षाचे व्याज बघा 100 रुपयाचे 1 वर्षाचे 10 रुपये. मग 100च्या 5 पट केली 500 रुपयाचे 1 वर्षाचे किती येणार आहेत 50 रुपये व्याज. आता मुद्दल 30 ठेवूया आपण. मग 500 रुपयाचे 3 वर्षाचे व्याज बरोबर 150 रुपये. बघा 500 रुपये मुद्दल 30 ठेवली, फक्त काळ बदलला. 1 वर्षाचे 50 तर 3 वर्षाचे 150, हे तोंडी आपण हिशोब केला 150 रुपये. आणि मग शेवटी व्यवहाराच्या शेवटी एकूण रक्कम द्यावी लागणारी म्हणजे आपण म्हणतो रास किती द्यावी लागणार आहे तर 500 रुपये मूळ आणि त्याच्यावरचे व्याज 150 रुपये, म्हणजेच 650 रुपये. आणि एकूण व्याज किती झालं 150 रुपये. म्हणजे आपल्याला एकूण व्याज किती द्यावं लागेल 150. आता व्याजाची तुलना करूया. आता चक्रवाढ व्याजामध्ये काय होणार आहे तर इथल्यासारखंच बघा की समजा 500 रुपयाचे 1 वर्षाचे व्याज, इथून सुरुवात डायरेक्ट करूया. हे काढलेलेच आहे आधी आपण. 500 रुपयाचे 1 वर्षाचे म्हणजे पहिल्या वर्षीचे म्हणूया. बरोबर 150 रुपये. मग आता दुसऱ्या वर्षासाठी पहिल्या वर्षीचे व्याज आणि पहिल्या वर्षीची मुद्दल ही दुसऱ्या वर्षीसाठी म्हणजे किंवा थोडक्यात पहिल्या वर्षीची रास किती असणार आहे. आता पहिल्या वर्षीची रास इथं तर मुद्दल अधिक व्याज म्हणजेच 500 बघा इथं आपलं मागाशी आपण 150 म्हणत होतो. 500 रुपयाचे पहिल्या वर्षीचे व्याज किती येणार आहे 50 रुपये. मग पहिल्या वर्षीची रास किती येणार आहे तर 500 रुपये मुद्दल अधिक 50 रुपये व्याज म्हणजे 550 रुपये. आणि ही पहिल्या वर्षीची रास आहे ती दुसऱ्या वर्षीसाठी मुद्दल म्हणजे दुसऱ्या वर्षीची रास पहिल्या वर्षीची रास ती दुसऱ्या वर्षाची मुद्दल किती असणार आहे 550 रुपये. म्हणजे आता दुसऱ्या वर्षी आपल्याला 550 रुपयावर व्याज आकारावे लागणार आहेत. आणि म्हणून इथं व्याज किती असणार आहेत तर 100 प्रमाणाचं सूत्र इथं वापरून आपण समप्रमाण व्यस्त प्रमाण 7वीत शिकलोय तसं 100
किती दर आहे आपला 10, तर 550ला किती तुम्ही या प्रमाणात सुद्धा मांडू शकता. 100ला 10, 550ला आपल्याला किती एक्स म्हणणार आहे आपण. हे प्रमाणात आहे. 100/10 बरोबर 550 भागिले एक्स आणि ह्याचं पक्षांतर करून हे एक्सची किंमत म्हणजे व्याज बरोबर येते. आणि इथं जर सोडवलं तर आपल्या लक्षात येईल की दुसऱ्या वर्षीसाठी किती झाले 55 रुपये व्याज. आता इथं तुमच्या तुलनात्मक लक्षात येईल की इथं प्रत्येक वर्षी 50 रुपयेच व्याज आहे. असे 3 वर्षाचे 150 काढले होते. पण आपल्याला इथं लक्षात येईल की पहिल्या वर्षी 50, दुसऱ्या वर्षी 55 आणि म्हणून तिसऱ्या वर्षीसाठी तिसऱ्या वर्षीची मुद्दल कशी असणार आहे. तर पहिल्या वर्षीची जी मुद्दल आहे दुसऱ्या वर्षीची किती आहे 550 आणि त्या दुसऱ्या वर्षीची व्याज 55 म्हणजेच किती येणार आहे इथं 605 रुपये ही तिसऱ्या वर्षीसाठी मुद्दल येणार आहे. आणि मग परत तिसऱ्या वर्षीचे व्याज कसे काढणार आहे आपण. तर 100ला 5 तर 605ला किती आणि मग किती येणार आहे आपल्याला. इथं भाग लावला तर बघा 100ला सॉरी इथं 10 आहे. 10 भाग लावूया. 10 × 60 परत 10 × 60 5 घेतले भाग लागला शून्याचा पूर्णांक संपले 5 राहिले वरून घेतले 0 10×5 50 म्हणजे 60.5 म्हणजे तिसऱ्या वर्षीसाठी व्याज किती असणार आहे 60.5. आणि मग इथं आता द्यावी लागणारी रक्कम जसं इथं रास काढली आपण तसं एकूण रक्कम 500 अधिक पहिल्या वर्षी असलेलं व्याज 50, दुसऱ्या वर्षीचं 55 आणि तिसऱ्या वर्षीचं 60.5 किंवा तिन्ही जर इथं व्याजांची बेरीज केली तुम्ही तर हे व्याज किती येणार आहे बघा. तर 5 बेरीज केली तर आडवी बेरीज करूया परत 5 5 × 15 आणि 1 16 अधिक हे मूळ 500 रास काढतो इथं. तर हे जे एकूण व्याज आहे इथं मात्र 150 रुपये होतं एकूण व्याज आणि इथं मात्र 165.5 आणि याला म्हणायचं चक्रवाढ व्याज. म्हणजे थोडक्यात चक्रवाढ व्याजामध्ये पहिल्या वर्षीची रास ही दुसऱ्या वर्षीसाठी मुद्दल म्हणजे दरवर्षी झालेलं व्याज हे मुद्दलामध्ये मिळवत जातात आणि त्याच्यावर व्याज आकारणी केली जाते. आणि इथं मात्र व्याज आकारणी करताना 500 रुपये ही किंमत ठराविक आहे किंवा फिक्स आहे स्थिर आहे. इथं मात्र दरवर्षी व्याज आकारणी करताना आदल्या वर्षीचं व्याजसुद्धा त्या मुद्दलामध्ये धरतात. पहिल्या वर्षीचं व्याज 50 आहे तर आपण पुढच्या वर्षीसाठी मुद्दल धरताना 50 अधिक 500 अधिक 50 केलं 550. दुसऱ्या वर्षी 550 वर व्याज आकारणी केली मग 55 आलं. मग आदल्या वर्षीचे 550 अधिक परत 55 हे 605 आणि परत तिसऱ्या वर्षी परत त्या 605 वर व्याज आकारणी केली मग 60.5 आलं. असे एकूण व्याजांची बेरीज केली तर आपल्या लक्षात येईल की 165.5 व्याज आकारणी आपल्याला करावी लागत होती आणि इथं मात्र 150 रुपये व्याज आकारणी. आणि हा फरक चक्रवाढ व्याजामध्ये आपल्याला लक्षात येईल की चक्रवाढ व्याज हे सरळ व्याजापेक्षा जास्त. सरळ म्हणजे अगदी मुद्दल समान आणि चक्रवाढ व्याजामध्ये पहिल्या वर्षीची रास ही दुसऱ्या वर्षीची मुद्दल. मग हे दरवेळेस असं करत बसायचं का तर नाही आणि त्यासाठी आपल्याला सूत्र दिलेलं आहे. मग त्या सूत्राचा विचार करूया आणि सूत्रावर आधारित उदाहरणे सोडवूया. सूत्र बघा काय आहे. ए बरोबर पी कंसात 1 अधिक आर भागिले 100 कंसाचा n. त्याच्यामध्ये ए म्हणजे रास म्हणूया अमाऊंट म्हणतो आपण त्याला. त्याच्यावरून ते केलेले पी म्हणजे प्रीमियम म्हणजेच त्याला म्हणतो आपण मुद्दल. पी वरून आपण त्याला काय म्हणतो प्रीमियम म्हणूया आणि त्याच्यावरून मुद्दल. नंतर आर दर म्हणतो आपण रेट ऑफ इंटरेस्ट असं म्हणूया रेट. आणि एन म्हणजे काल त्याला नंबर ऑफ इयर्स म्हणतो आपण
नंबर ऑफ इयर्स. तर अशा प्रकारे ए बरोबर पी कंसात 1 अधिक आर भागिले 100 कंसाचा एन. आता इथं आपल्याला डायरेक्ट एचं सूत्र व्याजाचं सूत्र मिळालेलं नाही, पण आपल्याला माहिती आहे की रास बरोबर मुद्दल अधिक व्याज, आणि म्हणून इथं जर पी अधिक आहे इकडं आणल्यानंतर ए वजा पी बरोबर आय म्हणजे इंटरेस्ट, त्याला आपण सरळ व्याज म्हणतो, आणि म्हणून व्याज काढताना परत शेवटी ए वजा पी केलं पाहिजे. ह्या दोन सूत्रांचा आपल्याला विचार करायचा आहे या प्रकरणामध्ये. ए बरोबर पी कंसात 1 अधिक आर भागिले 100चा एन, आणि दुसरं सूत्र आय बरोबर ए वजा पी. आणि या सूत्रांचा उपयोग करून आपण आता सराव संच 14.1 सोडवणार आहोत. उदाहरण बघूया. सराव संच 14.1. पहिलं उदाहरण प्रश्न 1. बघा, येणारे रास व चक्रवाढ व्याज काढा. पहिल्या प्रश्नामध्ये पहिला आकडा आपल्याला दिलेला आहे. त्याच्यामध्ये मुद्दल, नंतर दर दिलेला आहे, दर साल दर शेकडा म्हणजे 100 रुपयावर 1 वर्षासाठी व्याज, आणि मुदत दिलेली आहे, मुदत वर्षामध्ये दिलेली आहे. त्यातला पहिला आकडा बघूया. 2000, मुद्दल दिलेले 2000, परत दर दिलेला आहे 5, आणि मुदत दिलेले 2 वर्ष. तर आपल्याला रास आणि व्याज काढायचे, रास आणि चक्रवाढ व्याज. मग सूत्र बघूया. ए बरोबर पी कंसात 1 अधिक आर भागिले 100चा एन. किमती घालूया. आता इथं आपल्याला सूत्रामध्ये ए काढावं लागेल, आणि ए काढल्यानंतर पहिल्यांदा रास आणि नंतर चक्रवाढ व्याज. मग मुद्दल 2000, 1 अधिक आर, दर किती आहे 5 भागिले 100, आणि मुदत यांची किंमत किती आहे 2. सूत्रामधलं जरी तुम्ही करून घ्यायचं की पी बरोबर 2000, आर बरोबर 5 आहे, आणि एन बरोबर 2. तर हे सोडवणार आहे आपण. 2000 इथं सोपं रूप देऊया. अंश आणि छेदाला सोपं रूप देऊ शकतो आपण. दोन्हीला 5 न भाग जातो, 5 एक्के 5, आणि इथं भाग लावला तर 5 दुनी 10 आणि 0, म्हणजे 1 अधिक 1/20 कंसाचा वर्ग बरोबर 2000. आता इथं 1 अधिक 1/20 असं आहे. मग आपल्याला माहिती आहे की छेद इथं काही नाही म्हणजे 1 आहे, आणि 2 अपूर्णांकांची बेरीज करताना छेदाछेदांचा गुणाकार 1 गुणिले 20 20 येणार, आणि तिरकस गुणाकार 1 गुणिले 20 20 अधिक 1 गुणिले 1 1, म्हणजेच काय येणार आहे 21/20. मग तीच कृती इथं आपण करतोय. छेदाछेदांचा गुणाकार 20 आणि तिरकस गुणाकार 20 अधिक 1 कंसाचा वर्ग, म्हणजेच 2000 गुणिले 21/20 कंसाचा वर्ग बरोबर 2000 गुणिले, आता 21/20 कंसाचा वर्ग आहे तर आपण 2 वेळा मांडूया. ते 21/20 गुणिले 21/20 वर्ग करण्यापेक्षा हे बरं पडेल. शून्याला 0 गेले, म्हणजेच दोन्ही बाजूला 10 भाग लावला आहे तुम्ही. शून्याला 0 गेले असं म्हणतो आपण. परत बेक बेध आहे 20, परत 2 भाग लावूया. बेक बे पंचे 10, मग किती राहिलं 5 गुणिले 21 गुणिले 21. आता हा गुणाकार तुम्हाला जे सोप्या पद्धतीने वाटेल तसं करा. आता आपण वर्ग करण्याची पद्धत शिकलेलंच आहे की 21चा वर्ग म्हणजे 1 एकम स्थानचा एक अंक मानला तर 1, पहिलं पद गुणिले दुसरं पद त्याची दुप्पट 4, आणि
पहिल्या पदाचा वर्ग 4 आणि पाठ असेल तर तुम्हाला माहीतच आहे 21चा वर्ग 441 गुणिले 5 आहे तसंच यांचा वर्ग लिहिला हा. मग 5 5 20 शून्य हात चाले 2 5 20 आणि 2 22 म्हणजेच हे ए बरोबर काय आलं 2205. आणि म्हणून आपल्याला चक्रवाढ व्याज आय काढायचं आहे. आय बरोबर ए वजा पी. आणि मग 2205 वजा 2000 तोंडी सुद्धा वजाबाकी करता येते नाहीतर एकाखाली एक मांडून तुम्ही वजाबाकी केली तर किती येणार आहे 205 रुपये. आणि अशा प्रकारे रास आणि आपल्याला दिलेलं व्याज काढता येते. पुढचा प्रश्न आता बघा अगदी असाच पुढचा प्रश्न आहे. इथं यांची किंमत 2 ऐवजी 3 दिलेली आहे पुढच्या प्रश्नामध्ये. मग इथं तुम्हाला 21/20 समजा 3 वेळा असतं तर इथं 3 वेळा गुणाकाराने सोडवायचं आहे. तर दुसरा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. तिसरा बघूया आता त्यातला. अगदी असाच आहे. वर्गाऐवजी घन आहे. घन असेल तर 3 वेळा त्या कंसाचा गुणाकार करायचा आहे. तिसरा बघूयातला आकडा पहिल्यातला. मुद्दल 4000 दिले. नंतर दर साल दर शेकडा 7.5 आणि मुद्दल किती दिले मुदत किती दिलेली आहे तर 2 वर्ष. आता हे अपूर्णांकातले म्हणून या पद्धतीचं आपण घेऊया उदाहरण. आता सूत्र ए बरोबर पी कंसात 1 अधिक आर भागिले 100 कंसाचा n. ए म्हणजे काढायची किंमत आपल्याला. पी म्हणजे 4000. 1 अधिक आर म्हणजे 7.5 भागिले 100 कंसाचा वर्ग. आता आपल्याला 7.5 म्हणजेच कसं आहे हे तर 7.5/10 म्हणजेच किती अगदी तोंडी सुद्धा आपल्याला माहिती आहे हे 15/2 आहे 15च्या निम्म आहे. पण आता आपण हे समजा दशांश अपूर्णांकात आहे हे पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये मांडला. पण आता याचं व्यवहारी अपूर्णांकामध्ये परत रूपांतर करू. माहिती आहे आपल्याला 10 गुणिले 7 70 अधिक 5 75/10. आणि इथे जर तुम्ही निरीक्षण केलं तर दोन्हींना सुद्धा 5 भाग जातोय बघा. सोपं रूप दिलं तर 5 दुणे 10 5 एक्के 5 5 5 25 म्हणजेच किती आहे हे 15/2. आपल्याला माहिती आहे 7.5 म्हणजेच किती आहे 7.5 म्हणजेच 15/2. मग या स्वरूपात आपण लिहिलं 4000 1 अधिक 15/2 भागिले 100 कंसाचा हा मूळ कंस आहे वर्ग. आता याच्यानंतर परत 15/2 या स्टेपचा फक्त विचार करूया. भागिले काय आहे 100 म्हणजेच काय 15/2 हे मी अशी मांडणी केली भागिले 100. मग आता इथं 15/2 भागिले म्हणजे उलटून गुणिले 1/100 म्हणजेच हे आपण 15/2 गुणिले 100 असं लिहू शकतो. आणि म्हणून या स्टेप नंतर ही डायरेक्ट लक्षात ठेवा की छेदाचा छेद हा एकत्र येतो. 15/2 भागिले 100 असेल तर 15/2/100 हे आपण डायरेक्ट लिहिलं तरी चालतं. फक्त कसं आलं ते आपल्याला कळलं पाहिजे. 4000 1 अधिक 15/2 गुणिले 100चा वर्ग. आता इथं सुद्धा आपल्याला सोपं रूप देता येईल. 5 त्रिक 15 5 दुनी 10 5 0 0 म्हणजे किती राहिलं बघा. ए बरोबर इथं आहे 4000 कंसात 1 अधिक 3/40 बघा 2 गुणिले 20चा गुणाकार केलाय कंसाचा वर्ग. आता परत इथं बघा इथं 5 भाग लावला 3 आणि 5 दुनी 10 0 3/40. मगाच्या सारखंच इथं छेद काही नाही म्हणजे 1 आहे. छेदाछेदांचा गुणाकार 40 आणि तिरकस गुणाकार 40 अधिक 3 कंसाचा वर्ग. मग 4000
43/40 कंसाचा वर्ग. ते सोडवलं तर 4000. तर 43/40 गुणिले 43/40. सोपं रूप देऊया. शून्याला शून्य गेले, शून्याला शून्य गेले, 4नं भाग लावूया 10चा. आणि आता इथं डायरेक्ट 4नं 10ला लागणार नाही, अपूर्णांकात लागेल. 2नं लावूया. 2 दुनी 4, 2 पंचे 10. आणि मग 5 गुणिले 43 गुणिले 43/2. आता हा सगळा गुणाकार आपल्याला परत करावा लागेल. मग 5 गुणिले 43चा वर्गात आपल्याला माहिती आहे कोणत्याही संख्येचा वर्ग करण्याची पद्धत तुम्हाला शिकवलेली. इथं थोडक्यात 43चा वर्ग आहे. 43 गुणिले 43 एकम स्थानचा अंक म्हणायचा. 3चा वर्ग 9 करायचा. 3 चोक 12, 12 दुनी 24. आता हातचा इथं नाही तर धरला असता पण बघा. 3 चोक 12, 12 दुनी 24ची 4, हात चाले 2, 4चा वर्ग 16, 17 आणि 18 छेद 2. परत याचा 5 आणि 1849चा गुणाकार करूया. 5 9 45, 4 5 चोक 20 आणि 4 24, हात चाले 2, 5 8 40, 40 आणि 2 42, हात चाले 4, 5 1 5 आणि 4 9 भागिले 2. 9245 भागिले 2. आणि इथं भागाकार केला तर बघा काय येणार आहे. परत 2नं भाग लावूया. 2 चोक 8 बघा. 1 राहिला. 2 सक 12, 2 दुनी 4, परत 2 दुनी 4, 5 घेतले वरून. 1 राहिला, पूर्णांक संपले. 2 पंचे 10 म्हणजे 4222.5. आणि म्हणून आपल्याला काय काढायचं आहे आता. ही झाली रास. आणि आता व्याज बरोबर A वजा P म्हणजे 4622.5 वजा 4000. तोंडीसुद्धा वजाबाकी करता येते. किती येणार आहे. 4622.5 मधून 4000 गेले तर 622.5 रुपये व्याज येणार आहे. बघा 622.5 हे काय येणार आहे. व्याज येणार आहे. आता पुढचा तिसरं एक उदाहरण. आता प्रश्न दुसरा बघूया. पहिल्या प्रश्नामध्ये 3 आकडे, त्यातला पहिला आणि तिसरा आपण सोडवलाय. दुसरा तुम्ही सोडवणार आहे. आणि आता शाब्दिक 1-2 उदाहरणं आहेत ती बघूया. प्रश्न दुसरा. आता शाब्दिक उदाहरणामध्ये काय दिले आणि काय काढायचे ते बघूया आपण. काय म्हटले बघा. समीर रावांनी एका पतपेढीतून दर साल दर शेकडा 12 दराने म्हणजे कशाची किंमत दिली आपल्याला. R बरोबर 12. नंतर 3 वर्षासाठी म्हणजे N बरोबर 3 वर्ष. आणि काय म्हटलंय तर 12,500 रुपये कर्ज घेतले तर त्यांना तिसऱ्या वर्षाखेर चक्रवाढ व्याजाखरणीने एकूण किती रुपये परतफेड करावी लागेल. म्हणजे इथं P ची किंमत आपल्याला दिली 12,500 रुपये. हे वर्षामध्ये म्हणूया. आणि हे सुद्धा रुपये. दर साल दर शेकडा 12 रुपये. याचा अर्थ 100 रुपयाला 1 वर्षासाठी 12 रुपये. आणि 12,500 रुपये कर्ज घेतले तर एकूण किती रक्कम द्यावी लागेल. म्हणजेच आपल्याला काय काढायचं इथं. A बरोबर किती. आता नेहमीप्रमाणे सूत्र लिहूया. A बरोबर P कंसात 1 अधिक R भागिले 100चा N. 12,500 कंसात 1 अधिक 12 भागिले 100चा तिसरा. आता सोपं रूप द्यायचं माहिती आहे तुम्हाला. 12,500 कंसात इथं बघा सोपं रूप देऊया. बेसक 12 म्हणजे 4नं सुद्धा लागेल भाग. 4 त्रिक 12. इथं 4 दुनी 8, 2 राहिले 4 पंचे 20. म्हणजे आपल्याला माहिती आहे की चौथा भाग केला 100चा तर 25 येणार आहे. इथं
3 म्हणजे सोपं रूप दिलं तर 1 अधिक 3/25चा घन 1 12,500. मग इथे किती येणार आहे छेदाछेदांचा गुणाकार आता माहिती तुम्हाला इथे येणार 25 आणि तिरकस गुणाकार केला तर 25 अधिक 3 कंसाचा घन 12,500 आणि इथं किती येणार आहे मग 28/25चा घन. आता परत ए बरोबर 12,500 गुणिले 28/25 गुणिले 28/25 गुणिले 28/25 भाग लावूया. आता इथे आपल्याला 25 भाग जाईल. 25 एक्के 25 पाचा 1,200 0 0. परत 25 भाग लावूया. 25 एक्के 25 25 दुनी 50 आणि 0 आणि इथं मात्र 5 पाचा 25 5 20 म्हणजेच इथं 4 गुणिले 28 गुणिले 28 गुणिले 28 भागिले 5 हा गुणाकार करावा लागेल. मग आता 28चा वर्ग माहिती आपल्याला. पहिल्यांदा 28चा वर्ग करूया. नेहमीची पद्धत बघा. हे पहिलं पद आणि हे दुसरं. पहिल्या पदाचा वर्ग 88 64 हातचाले 6 8 दुनी 16 6 दुनी 32 आणि 6 38 3 2चा वर्ग 4 4 आणि 3 7. 28चा वर्ग 784. आता घन आपल्याला करायचा आहे. परत याला 28 गुणूया. 8 चोक 32 हातचाला 3 88 64 आणि 3 65 66 67 हातचाले 6 8 7 56 56 आणि 6 62. एक घर संपलं. 0 बेचोक 8 82 16 हातचाला 1 बेसत्ती 14 आणि 1 15 म्हणजे किती झालं 2 8 आणि 7 15 6 आणि 2 8 आणि 1 9 6 आणि 5 11 हातचाला 1 21,952. हा 28चा घन आला. त्याला गुणिले परत काय करायचं आहे 4 किती येतोय गुणाकार बघा. 4 दुनी 8 4 पंचे 20 हातचाले 2 4 9 36 37 38 हातचाले 3 4 1 4 आणि 3 7 4 दुनी 8 म्हणजे 87,808 आणि भागिले परत काय करायचं आपल्याला 5. हा चारी संख्यांचा गुणाकार केला. 28चा वर्ग केला. त्याला परत 28 गुणिले केलं. हा गुणाकार आला आणि त्याला गुणिले परत काय केलं पाहिजे 4. आता भागिले 5 करून बघूया किती उत्तर येते. 88,808ला 5 भागतोय आपण बघा. 5 एक्के 5 3 राहिले 37 झाले. 5चा 7 35 2 राहिले. 5 5 25 3 राहिले. 5 सक 30 5 एक्के 5 3 राहिले. वरून घेतले 0 5 सक 30 17,561.60. 6 म्हटलं काय आणि 60 म्हटलं अर्थ सारखाच आहे. पण रुपयामध्ये पैशामध्ये म्हणताना आपण 1 0 पुढं देऊया. आणि मग कोण आहेत हे तर समीर रावांना 3 वर्षानंतर 17,561.61 रुपये द्यावे लागतील. आता शेवटचं एक उदाहरण आहे बघा. बघूया आपण. तिसरं काय म्हटले शला काकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी दर साल दर शेकडा
म्हणजे आरची किंमत दिली 10.1/2. नंतर 8,000 रुपये कर्ज घेतले म्हणजे काय, कशाची किंमत आहे, P बरोबर 8,000. तर 2 वर्षानंतर कर्ज परतफेड करताना चक्रवाढ व्याज आकारणीने तिला किती व्याज भरावे लागेल. म्हणजे आपल्याला इथं व्याज विचारले म्हणजे आय बरोबर म्हणूया. पण आपल्याला माहिती आहे चक्रवाढ व्याजाच्या सूत्रामध्ये डायरेक्ट आपल्याला व्याज निघत नाही तर ए निघतं आणि ए वरून किंवा अमाऊंट निघतं, त्यालाच रास म्हणतो आपण. आणि रास निघाल्यानंतर रासमधून मुद्दल वजा केले की व्याज निघतं. आता इथं फक्त तुम्हाला लक्षात काय आलं असेल तर 10.1/2 दिले, मग पूर्णांकित अपूर्णांकात. मग याचंच रूपांतर आपण कसं करूया तर पूर्णांकित अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांकामध्ये 10 × 2 20, 20 + 1 21/2 म्हणजे आपल्याला सोपं रूप द्यायला बरं किंवा 10.5 करतात, पण या पद्धतीनं बरं पडेल. आणि आपल्याला इथं व्याज विचारलेलं आहे. आता ए बरोबर P कंसात 1 + R भागिले, इथं आपल्याला दर लिहिताना टक्के असं सुद्धा म्हणतात, पण टक्के याचाच अर्थ काय तर 100 रुपयावर किती रुपये, म्हणजे तो दर हा 100 रुपयावरचा असतो म्हणून रुपये म्हटलं तरी चालते. आता P कंसात 1 + R भागिले 100चा N. तर 2 वर्षानंतर आपल्याला किती व्याज द्यावे लागेल म्हणजे इथं आपल्याला N बरोबर 2 वर्ष लिहायचं राहिलं होतं. आता P ची किंमत 8,000, 1 + 21/2 भागिले 100 कंसाचा वर्ग. आता आपण पहिल्याच उदाहरणामध्ये पाहिलेले हेच कसं लिहिणार आहे आपण, 1 + 21/2 गुणिले 100, छेदाचा छेद एकत्र येतो, कंसाचा म्हणजे 8,000 1 + 21/200 8,000 कंसाचा वर्ग आहे. मग इथं आता छेदाछेदांचा गुणाकार केला तर 200 आणि तिरकस गुणाकार 200 + 21 221 कंसाचा वर्ग. 8,000 221/200 गुणिले 221/200. शून्याला शून्य गेले, शून्याला शून्य गेले, परत शून्याला गेले होते बघा. 2 ला 2 काय जाते, इथं जरा गुणाकार बघूया आपण परत. थोडी मांडणी परत करूया. 8,000 गुणिले 221/200 221/200. शून्याला शून्य गेले, शून्याला शून्य गेले. आता इथं परत या शून्याला शून्य गेले, 4 भाग लावला होता आपण. 4 × 5 = 20 आणि 4 × 2 = 8 आणि परत हे 2 ला 2 गेले. मग आता इथं 221चा वर्ग करूया. 1 2 2 2 4 4 एक घर संपलं, बेदुनी 4 बेदुनी 4 2 घरं संपली. 2 4 4 1 4 8 4 4 आणि 4 इथं 8 आणि हे 4 म्हणजे किती येतं इथं 48,841. अंशस्थानी फक्त तेवढंच आहे आणि भागिले काय येणार आहे 5. तर भाग लावला तर बघूया. 5 × 9 = 45, 3 राहिले. 5चा 7 बघा, 5 × 9 = 45, 3
5 सत्ता 35, 2 राहिले, 5 9 45, 3 राहिले, 38 झाले, 5 सत्ता 35, 3 राहिले, 34 झाले, 5 30, परत 4 राहिले, 85 40, 1 राहिला, 5 दुनी 10, म्हणजे 9,768.20 एवढी काय झाली रास. आणि म्हणून तर व्याज काढायचं आपल्याला. व्याज बरोबर रास वजा मुद्दल. रास 9,768.20 आणि वजा 8,000. आणि जर तोंडी इथं वजाबाकी केली तर आपल्याला व्याज किती येणार आहे 1,768.20 रुपये. मग अशी गुणाकार करताना आपलं इथलं 2 गेलं होतं पण आपण ते धरल्यामुळं जादा अंक येत होता. तर अशा प्रकारे आपलं व्याज 1,768.20 रुपये. तर सूत्राचा वापर करून आपल्याला अशी वेगवेगळी उदाहरणं सोडवता येतील. धन्यवाद.